थँक्यू तारिणी, तू ऋषीचा नंबर दिलास, म्हणजे मी कमीला कॉन्टॅक्ट करू शकले. कमी, एक महत्वाचा व्हिडिओ कॉल आहे तुझ्यासाठी. हाय अनन्या, कशी आहेस ग? मी छान आहे. काय ग अनन्या, काही महत्वाचं बोलायचं होतं का? सांगते. बिफोर दॅट मला ना तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. आय नो तुमच्याही लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत, तरी तुम्ही मला आय मीन मीरा वहिनीला हेल्प करायला रेडी झालात. हे असं बोलून आता तू आम्हासनी परक करतेस बघ अनन्या. हो ना, मैत्रिणी होत ना आपण, मग थँक्स काय. हो ना, आणि मीरा तर माझ्या बहिणीसारखीच आहे. पण आहे कुठे ती? आहे ती, मी सांगते तिला. आधी आपण बोलून घेऊया. बोल की, काय राडा झालाय का? नाही काही राडा नाही झालाय. तुम्हा सगळ्यांना दादा आणि वहिनीचं नातं कसं आहे ते माहिती आहे ना. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण बोलून कोणीच दाखवत नाही. पाडव्याला वहिनीने ते बोलून दाखवलं. वेदाची आई म्हणून मी जगतेच आहे, पण मला तुमच्या मनात पत्नी म्हणून स्थान हवंय. मला तुमची बायको म्हणून जगायचंय. प्रेम हवंय मला तुमचं. पण प्रेम मी फक्त एकदाच केलं आणि करत राहणार आहे. फक्त माझ्या अंबिकावर मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही. दादा वहिनीशी असं वागतोय जसं त्याचं तिच्यावर प्रेमच नाहीये. पण असं नाहीये. आता मला तुम्हीच सांगा की मी असं काय करू ज्यामुळे दादा एक्सेप्ट करेल आणि वहिनीला सांगून टाकेल की त्याचं तिच्यावर खूप प्रेम येते. अनन्या, मला असं वाटतंय की अथर्वचं मीरावर असलेल्या प्रेमाची त्याला जाणीव होण्यासाठी त्याला थोडा आपण वेळ द्यायला पाहिजे. नाही, मला असं वाटतं की अजून किती वेळ जाऊ द्यायचा. आता वेळ आली आहे ऍक्शनची. असं किती दिवस चालू राहील ना. मला असं वाटतंय मीराला काही दिवस अथर्व दादापासून लांब ठेवलं पाहिजे. म्हणजे कमळी अगदी बरोबर बोलतेस ग. दोघांमध्ये दुरावा आला ना, मगच अथर्वला जाणीव होईल.